आता आपण पाव किलो बेसन पिठाचे अचूक प्रमाणात ढोकळे कसे बनवायचे हे बघणार आहोत। आपण इथे पाव किलो बेसन पीठ घेतलेले आहे। त्यात आता आपण 11 ते 12 चमचे साखर टाकणार आहोत। एक चमचा मीठ टाकणार आहोत। 1 चमचा सायट्रिक ॲसिड टाकणार आहोत। आता हे आपण पाणी टाकून भिजवून घेऊ। पाणी लागत टाकायचं आणि सर्व गुठळ्या मोडून घ्यायच्या। हे मिश्रण बघा असं थोडं घट्ट आहे, त्यात आपण परत पाणी टाकून थोडं पातळ करून घेऊ। त्यात थोडं तेल पण टाकूया आपण, नरम येण्यासाठी, सॉफ्ट होण्यासाठी। आता हे मिश्रण आपण सगळं एकजीव करून घ्यायचं आहे। साखर पूर्ण वितळू द्यायची आपल्याला। अशा पद्धतीने हे मिश्रण आपण एवढं पातळ भिजवायचं आहे, म्हणजे खूप पण नाही आणि जास्त घट्टही नाही। चालू करून घेऊ। माझ्याकडे कुठले ढोकळा बनवायचं भांडं नाही आहे, त्यामुळे मी आपली पाटी ठेवते स्टीलची। त्यात पाणी टाकून घेऊ आपण। एक तांब्याभर पाणी मी त्याच्यात टाकलेलं आहे। ते आपल्याला गरम करत ठेवायचं आहे गॅसवर। बघा आता हे मी असं ताट घेतलेलं आहे। हे ताट ह्या पाटीमध्ये सहज बसतं आणि अशाच प्रकारचं ताट घ्यायचे, जास्त छोटंही नाही घ्यायचे आणि खूप खाली नाही जाऊ द्यायचे, वाफ बसन असं ताट घ्यायचं आपल्याला। या ताटाला आपण तेल लावून घेणार आहोत, ढोकळे चिटकू नये म्हणून। आता हे ताट आपण, पाणी थोडं गरम झालेलं आहे, आता हे सेट करून घेऊ, पाटीमध्ये ठेवून घेऊ। आता सगळ्यात महत्त्वाची आणि शेवटची स्टेप, सोडा आहे ना, बेकिंग सोडा, तो आपण सगळ्यात शेवटी टाकायचा आहे। इथे पाणी गरम झालेलं आहे, आता हा सोडा मी सगळ्यात शेवटी टाकायचा आहे आणि एकदम फास्ट असं फेटून घ्यायचं आहे हे पीठ। हे पीठ आहे ना बघा, वर वर येतं हळूहळू। हे बघा, हे पीठ आता कसं वरती येतंय बघा, फुलतंय हे पीठ। हे आपलं पीठ बघा आता ढोकळ्याचं एकदम रेडी आहे मस्त। आता हे पीठ आपण पटकन याच्यात टाकून घ्यायचे, जास्त वेळ न घालवता। आता याची वाफ जाणार नाही अशा पद्धतीने आपण याच्यावर झाकण ठेवणार आहोत। आपण 20 मिनिटं हे झाकण काढायचं नाहीये, एकदम पॅक बसल असं झाकण ठेवायचे, वाफ जाता कामा नये। हे बघा आपला ढोकळा एकदम छान फुललेला आहे। आता आपण इथे मिरची तळून घेणार आहोत फोडणीसाठी ढोकळ्यावर टाकायला। इथे आपण आता छान अशी कोथिंबीर याच्यावर टाकून घेणार आहोत। ही मोहरी याच्यावर आपण टाकून घेणार आहोत। नंतर हे सुकं खोबरं आपण याच्यावर टाकणार आहोत। बघा आपला ढोकळा किती सॉफ्ट असा झालेला आहे, छान जाळी पण आली त्याला। हे बघा, हे बघा, हे बघा किती मस्त झालेला आहे आपला ढोकळा बघा। चला तर
करून बघा तुम्ही पण असा ढोकळा आणि कसा झाला ते सांगा.